विद्यार्थिनी मैत्रिणींनो, कर्मचारी व्यवस्थापन हे आपण काल पाहिलं. कर्मचारी व्यवस्थापन पाहून झाल्यानंतर आपल्याला पुढील भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे निर्देशन. आता निर्देशन म्हणजे काय? निर्देशन याचा अर्थ की नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे की नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया तंत्रे म्हणजे निर्देशन होय. निर्देशन म्हणजे संचलन. आता तुम्हाला मी सांगते, तुम्ही MCC मध्ये संचलन केलं असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, तेव्हा काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, आपल्याला सूचना आणि मार्गदर्शन केलं जातं. आपल्याला सांगितलं जातं बघा, पुढील ध्वजधारी विद्यार्थी असतो तो आपल्याला सांगत असतो, दाये मूड, बाये मूड, लेफ्ट राईट असं सांगत असतो आणि तो जसं सांगत असतो त्या पद्धतीने आपण करत असतो. त्याचप्रमाणे इथं पुढचं कार्य आहे चौथं व्यवस्थापनाचं आणि ते कार्य म्हणजे निर्देशन. आता निर्देशन म्हणजे काय? तर नियोजनाप्रमाणे सर्व पार पडते आहे की नाही हे पाहण्यासाठी, नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, नियोजनामध्ये जे टार्गेट आपल्याला गाठायचं आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी होत आहेत की नाही ते पाहण्यासाठी आवश्यक सूचना देणं म्हणजे जर काही चुकत असेल म्हणजे त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया किंवा तंत्रे म्हणजे नियंत्रण होय. म्हणजे थोडक्यात काय की निर्देशन म्हणजे नियोजनाप्रमाणे सर्व कार्य पार पडत आहे की नाही हे पाहण्यासाठी, आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्यानुसार कार्य होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काय केलं जातं, तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं आवश्यक सूचना दिल्या जातात आणि ही आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया किंवा तंत्र म्हणजे निर्देशन होय. निर्देशन याला इंग्लिशमध्ये डायरेक्शन असं म्हणतात. आपण काय करायचं, कशा पद्धतीने काम करायचं, कसं काम केलं पाहिजे या सगळ्या सूचना निर्देशनामध्ये दिल्या जातात. आता निर्देशन हे देखील अतिशय महत्त्वाचं कार्य आहे, कारण आपण काय केलं होतं नियोजनामध्ये काय करायचं, कुणी करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं, कोणत्या पद्धतीने करायचं हे ठरवलं होतं. संघटनेमध्ये आपल्याला मानवी संपत्ती आणि साधन संपत्ती या गोष्टी किती लागणार आहेत या गोष्टी पाहिल्या आणि संघटनेमध्ये त्या गोष्टीची जुळवाजुळव केली. त्यानंतर आपल्याला व्यवसायामध्ये किती कर्मचारी लागणार आहेत याच्या सगळ्याची नियोजनामध्ये ठरवल्याप्रमाणे आपण त्या कर्मचारी भरती केली. आता ते कर्मचारी भरती केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायचं, काय करायचं त्यासाठी आवश्यक सूचना देणं गरजेचं असतं. कारण कर्मचारी काम करत असतो आणि काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांनी आपलं काम कशा पद्धतीने करावं याच्या सूचना दिल्या जातात आणि त्या सूचना देण्याची प्रक्रिया किंवा तंत्र म्हणजे निर्देशन. निर्देशनामध्ये ॲक्च्युली कर्मचारी काम करत असताना त्याने प्रत्यक्ष काम कसं करावं हे सांगितलं जातं. म्हणजे एखादं काही आपण उदाहरण घेऊया, एखादा बेंच बनवायचा असेल, एखादं डस्टर बनवायचं असेल, फॅन बनवायचा असेल किंवा ब्लॅकबोर्ड बनवायचा व्यवसाय असेल किंवा दरवाजे बनवायचा व्यवसाय असेल, कुठलाही व्यवसाय असू द्या, किंवा आपण दरवाजाची कडी आहे तो बनवायचा व्यवसाय असेल, मी हा माईक वापरते तो बनवायचा व्यवसाय असेल, त्याचं उत्पादन करायचं असेल किंवा मोबाईलचं उत्पादन करायचं असेल, तर उत्पादन करायचं, पण ते उत्पादन करत असताना प्रत्यक्षात जेव्हा कर्मचारी काम करतो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याने ते काम कसं करावं यासाठी आवश्यक सूचना दिल्या जातात आणि आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया व तंत्र म्हणजेच काय, निर्देशन होय. निर्देशन हे काय आहे, व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. व्यवस्थापनाच्या सर्व कार्यामध्ये निर्देशन हे देखील एक महत्त्वाचं कार्य आहे. बघा आपण पाहतोय निर्देशन हे देखील व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. स्क्रीनवर थोडासा प्रॉब्लेम झालाय. निर्देशन हे एक महत्त्वाचं कार्य आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे निर्देशनाचे महत्त्व.
पहिलं महत्त्व आहे कृतीला प्रवृत्त करणं. कर्मचाऱ्याच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होत असते आणि दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य सूचना द्याव्या लागतात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांनी काम कसे करावे, काय करावे, कधी करावे याबद्दल आदेश देतात आणि त्या सूचनांचे पालन होते की नाही याकडे लक्ष देतात. म्हणजे निर्देशनाचं पहिलं महत्त्व आहे की कर्मचाऱ्यांना काम सांगून ते कृतीला प्रवृत्त करतं, प्रत्यक्षात कृती करायला लावणं हे निर्देशनाचं पहिलं महत्त्व आहे. आता आपण बघूया कृतीला प्रवृत्त करणं. कर्मचाऱ्यांच्या मदतीने एखादी योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन होय. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी हाताखालच्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या जातात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांना काय काम करावे, कसे करावे, कधी करावे याबद्दल आदेश देतात व त्या सूचनांचे योग्य पालन होत आहे की नाही याकडे लक्ष देतात. आता निर्देशन कृतीला प्रवृत्त करतं म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे नियोजनामध्ये काय करावं, कुणी करावं, केव्हा करावं, कसं करावं हे ठरवलं जातं. ते ठरवल्यानंतर संघटनेमध्ये भौतिक साधन संपत्ती आणि मानवी संपत्ती या गोष्टी एकत्र केल्या जातात. कर्मचाऱ्यांची भरती केली जाते आणि त्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने कार्य करायचं हे निर्देशनामध्ये केलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना वास्तवात आणण्याची प्रक्रिया म्हणजे निर्देशन. कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्षात काम करून घ्यायचे, आपण ठरवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कामाला आणायच्यात. प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी दिलेल्या निर्देशनाने होते. म्हणजे प्रत्येक कार्याची सुरुवात योग्य वेळी जे निर्देशन केलं जातं, डायरेक्शन केलं जातं त्यांनी होते. कर्मचाऱ्यांना काम दिलं जातं, ते काम कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण करणं, त्यांच्या हाताखालच्या लोकांकडनं योग्य त्या सूचना दिल्या जातात. म्हणजे काम वरिष्ठ अधिकारी असो, वरिष्ठ स्तर असो, मध्यम स्तर असो किंवा कनिष्ठ स्तर असो, त्यांना दिलेले काम वेळेत पूर्ण करायचं असतं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी ते हाताखालच्या लोकांना सूचना देतात. हाताखालच्या लोकांना सूचना दिल्या जातात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांनी काय काम करावे म्हणजे व्यवस्थापक जे आहेत, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर असे स्तर असतात. व्यवस्थापक त्यांच्या हाताखालच्या लोकांनी काय काम करावं, कसं करावं, कधी करावं याबद्दल आदेश देतात. म्हणजे काम कशा पद्धतीने करावं याबाबत आदेश दिले जातात व त्या सूचनांचे योग्य पालन होतं की नाही हे पाहिलं जातं. म्हणजे निर्देशनाचं पहिलं महत्त्व आहे निर्देशन कृतीला प्रवृत्त करतं. म्हणजेच निर्देशनामध्ये वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर त्यांना दिलेली कामं त्यांच्या वेळेत पूर्ण करून घेतात, हाताखालच्या लोकांकडनं पूर्ण करून घेतात आणि ते काम कशा पद्धतीने करायचं याबद्दल मार्गदर्शन करतात. काम वेळेत पूर्ण होत आहे की नाही हे पाहतात. म्हणजेच निर्देशन कृतीला प्रवृत्त करतं. पुढचं आहे प्रयत्नांचे एकत्रीकरण. निर्देशनातील घटकामध्ये एक म्हणजे संभाषण. संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि विभाग त्यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम करते. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व व प्रभावी संभाषणातून प्रयत्नांचे एकत्रीकरण करणे शक्य होतं. प्रयत्नांचे एकत्रीकरण म्हणजे वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर या सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी सगळ्यांचं काम एकाच व्यवसाय संघटनेचं असतं. म्हणजे निर्देशनातील सगळ्या घटकांपैकी एक म्हणजे संभाषण. प्रत्येकाचं एकमेकाशी संभाषण पाहिजे. म्हणजे खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, जाहिरात विभाग असेल किंवा हिशोब लेखन विभाग असेल, अनेक विभाग जरी असले तरी ते विभागाचं किंवा वरिष्ठ स्तर असेल, मध्यम स्तर असेल, कनिष्ठ स्तर असेल या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच असतं आणि ते म्हणजे संघटनेचं उद्दिष्ट साध्य करणं. आणि संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि सर्व विभाग प्रमुख प्रयत्न करत असतात. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी ते संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण होतं. म्हणून सर्व कर्मचारी आणि विभाग यांच्या प्रयत्नांना एकत्रित करण्याचे काम निर्देशन करतं.
संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्तम नेतृत्व आणि प्रभावी संभाषणातून प्रयत्नाचे एकत्रीकरण शक्य होतं. संघटनेचे ध्येय साध्य करायचं असेल तर उत्तम नेतृत्व गरजेचं असतं, कारण नेता जर उत्तम असेल तर तो आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घेईल. आणि प्रभावी संभाषण म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रभावी संभाषणातून प्रयत्नाचे एकत्रीकरण शक्य होतं. म्हणजे वरिष्ठ स्तर असेल, मध्यम स्तर असेल, कनिष्ठ स्तर असेल किंवा वेगवेगळे विभाग असतील, हे जरी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असेल तरी यांना एकत्रित येऊन संघटनेचं उद्दिष्ट साध्य करायचं असतं. त्याच्यामध्ये योग्य नेतृत्व पाहिजे आणि योग्य संभाषण पाहिजे. आणि हे प्रयत्नांचे एकत्रीकरण जर प्रयत्नाचं एकत्रीकरण केलं तर निश्चितच संघटनेचं उद्दिष्ट साध्य होतं. आणि ह्याच प्रयत्नाचं एकत्रीकरण निर्देशनामुळं शक्य होतं. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मचारी आणि विभाग यांना एकत्रित काम करता येतं. त्यांच्यामध्ये ध्येय साधण्यासाठी उत्तम नेतृत्व करून प्रभावी संभाषण करून त्यांना एकत्र आणता येतं. त्यानंतर तिसरं आहे प्रेरणेचे साधन. कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मतांना देखील आदर केला पाहिजे. व्यवस्थापक आपल्या कर्मचाऱ्यातील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तमोत्तम देण्यास मदत करतो. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापक आर्थिक व बिगर आर्थिक प्रलोभन देऊन प्रेरित करत असतो. प्रेरणेचे साधन कुठलाही कर्मचारी आता प्रत्येक व्यक्ती काम करतो. काम करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे प्रेरणा काय आहे तर पैसा कमवणं, पगार मिळवणं, हे एक प्रेरणेचे साधन आहे. मग ते प्रेरणेचे साधन जे आहे ते प्रेरणेचे साधन देणं गरजेचं आहे. म्हणजे कामगारांची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापकाने त्यांना प्रेरणा दिली पाहिजे, आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रेरणा दिली पाहिजे. आता कर्मचारी जेव्हा काम करत असतात तेव्हा कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्या व्यक्तींना देखील मत आहे. बऱ्याचदा कसं होतं की प्रत्यक्षात काम करणारा हा कर्मचारी असतो आणि त्या व्यवसायामध्ये किंवा त्या उत्पादनामध्ये आणखी काय बदल करणं अपेक्षित आहे किंवा काय बदल केला पाहिजे हे प्रत्यक्षात कळत असतं. ते म्हणजे कोणाला? त्या कर्मचाऱ्यांना. मग तो कनिष्ठ कर्मचारी ज्या वेळेला एखाद्या वेळेस तो मार्गदर्शन करत असेल, काही बदल करायला सांगत असेल तर त्यांच्याही मतांना आदर दिला पाहिजे, कारण प्रत्यक्षात काम करणारा घटक जो आहे तो असतो कर्मचारी. त्याबरोबर व्यवस्थापकाने आपल्या कर्मचाऱ्यातील सुप्त गुण ओळखले पाहिजे. त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे ते ओळखले पाहिजे आणि ते ओळखून उत्तम देण्यास देण्यास मदत केली पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. कनिष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करताना त्यांच्या मताचा देखील आदर केला पाहिजे. त्यांनी जर मत मांडलं तर त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे. आणि व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी जेव्हा काम करत असतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही सुप्त गुण लपलेला असतो. त्या सुप्त गुणांची क्षमतांची ओळख करून त्यांना उत्तम देण्यास मदत केली पाहिजे. म्हणजेच काय, कर्मचाऱ्यातील सुप्त गुण व क्षमता ओळखून त्यांना उत्तम दिलं तर कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारण्यास मदत होईल. त्यांना आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रलोभन दिलं पाहिजे आणि त्यांना प्रेरित केलं पाहिजे. म्हणजे प्रेरित करत असताना त्यांना प्रेरणेचे साधन ठेवलं पाहिजे. ते आर्थिक असेल किंवा बिगर आर्थिक असेल अशा पद्धतीचं प्रेरणेचे साधन दिलं तर निश्चितच कर्मचाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होऊन ते अधिक चांगल्या पद्धतीने काम करतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात ते निर्देशनामुळं. हे देखील निर्देशनाचं महत्त्व आहे. पुढचं आहे स्थिरता प्रदान करते. संघटना दीर्घकाळ टिकावी व तिची वाढ व्हावी यासाठी स्थिरता खूप महत्त्वाची असते. प्रभावी नेतृत्व, संदेशवहन, पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य वचनबद्धता विकसित होते. हे स्थिरता प्रदान करते आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागामध्ये संतुलन निर्माण करते. आता स्थिरता प्रदान करणे म्हणजे स्थिर राहणं किंवा व्यवसाय स्थिर राहणं. संघटना दीर्घकाळ स्थिर राहावी म्हणजे संघटना दीर्घकाळ चालावी, स्थिर राहावी, ती बंद न पडता कंटिन्युटी त्याच्यामध्ये राहावी यासाठी. आणि कंटिन्युटी फक्त राहून चालणार नाही तर तिची वाढ व्हावी यासाठी व्यवसाय स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. व्यवसाय जर स्थिर राहिला तर निश्चितच संघटनेची वाढ होते, संघटना दीर्घकाळ टिकते, संघटनेमध्ये प्रॉफिट होतो.
आता प्रभावी नेतृत्व म्हणजे काय? एखादा व्यक्ती जर प्रभावीपणे नेतृत्व करत असेल, त्यांच्यामध्ये संदेशवहन व्यवस्थित होत असेल किंवा पर्यवेक्षण आणि ते एकमेकांना प्रोत्साहन देत असतील, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते. जर तुम्हाला व्यवसाय दीर्घकाळ टिकायचा असेल तर व्यवसाय संघटनेचा नेता जो आहे त्याचं प्रभावी नेतृत्व पाहिजे, त्यांच्यामध्ये संदेशवहन विचारांचे संदेशवहन पाहिजे, त्यांच्यामध्ये पर्यवेक्षण आणि प्रोत्साहन. यामुळं काय होतं तर यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य आणि वचनबद्धता विकसित होते. ते सहकार्यामध्ये म्हणजे सहकारी म्हणजेच कर्मचारी जे आहे यांच्यामध्ये सहकार्याची भावना आणि वचनबद्धता निर्माण झाली तर निश्चितच व्यवसायाला स्थिर प्रदान करते. म्हणजे ह्यामुळं काय होतं तर व्यवसाय टिकून राहतो. कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं, कर्मचाऱ्यांनी वचनबद्धता विकसित केली, कर्मचारी चांगले काम करायला लागले तर निश्चितच व्यवसायाला यश मिळतं आणि व्यवसाय स्थिर राहतो आणि संघटनेच्या निरनिराळ्या विभागामध्ये संतुलन राहण्यास मदत होते किंवा संघटनेच्या निरनिराळ्या विभागामध्ये संतुलन निर्माण होते आणि व्यवसाय संघटना स्थिर होते. व्यवसाय संघटनेला स्थिरता प्रदान करण्याचं स्थिरता प्रदान होते आणि हे होते निर्देशनामुळं. म्हणून हे निर्देशनाचं महत्त्व आहे, कारण निर्देशनामुळं काय होते कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते, कर्मचाऱ्यांमध्ये वचनबद्धता निर्माण होते, संघटनेची वाढ होते आणि कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतो, उत्पादन चांगल्या पद्धतीने होतं. आणि ह्या गोष्टी झाल्या तर वेगवेगळ्या विभागांमध्ये संतुलन राहतं. प्रत्येक विभागाला प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं काम काय आहे हे समजतं आणि त्यामुळं व्यवसायाला स्थिरता प्रदान होते. पुढचं आहे बदलांचा सामना करणं. पाचवं महत्त्व आहे बदलांचा सामना करणं. व्यवसायाच्या वातावरणाचे घटक नेहमी बदलत असतात. संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते. प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलांचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकते आणि ते बदल स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. उदाहरणार्थ फायलिंग, कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर. आता व्यवसाय संघटनेमध्ये बदल सतत होत असतो, सतत काहीतरी नवीन येत असतं, सतत काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत असते आणि ह्या बदलांना सामोरे जाणं गरजेचं असतं. कारण व्यवसायामध्ये बदल केला किंवा येणाऱ्या नवीन घटक जे आहेत त्या घटकांना जर आपण सामोरे गेलो तर निश्चितच व्यवसाय चांगला होतो. व्यवसायाचे वातावरणाचे घटक नेहमी बदलत असतात. म्हणजे व्यवसायाचे वातावरणाचे घटक जे आहेत त्याच्यामध्ये सतत बदल होत असतो. व्यवसायाचं धोरण बदलत असतं, व्यवसायाचं स्वरूप बदलत असतं, काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत असते आणि त्या व्यवसाय संघटनेच्या वाढीसाठी बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असतं. व्यवसाय संघटनेची वाढ आणि विकास करायचा असेल तर बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणं अतिशय गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काय आहे? प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि नेतृत्व यांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना बदलाचे स्वरूप स्पष्टपणे समजू शकते आणि ते बदल स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. आता ते बदल जे आहेत ते बदल स्वीकारले पाहिजे आणि ते बदल स्वीकारणं कर्मचाऱ्यांना समजते आणि बदल कर्मचारी स्वीकारतात आणि त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येतो. आपण जर बघितलं तर फायलिंगमुळं कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी आपण स्टोअर करू शकतो. आता पूर्वी कसं व्हायचं, फाईल काढायची, पंचिंग मशीन घ्यायचं, त्याच्यामध्ये कागद ठेवायचा, ती फाईल स्टोअर करायची, त्या फाईलला कपाटामध्ये जागा करायची. आता तसं गरजच नाही आहे. फायलिंग तुम्ही कम्प्युटरला करू शकता. आता बघा जाहिरात लागते, पगार म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार करायचेत तर पगार बुक जे आहे ते पगार ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि मोबाईलच्या द्वारे करा. तुम्हाला गरज नाही आहे इतकं सगळं कॅल्क्युलेशन करत बसायची. त्याच्यामध्ये त्या पगार जाहिरात लागते बघा, तुम्ही बघितली असेल तर, नसेल बघितलं निश्चित बघा. चला हवा येऊ द्या याची जे निलेश साबळेची जाहिरात लागते बघा. पेमेंट बुक तुम्ही डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते पेमेंटमध्ये टाकलं की तुम्हाला काही करावं लागत नाही. आता ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्या ठिकाणी त्याचा वापर जर केला तर काम लवकर होतं आणि हा बदल आहे. कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर, कामाच्या ठिकाणी तुम्ही रोबोटचा वापर करा. आता बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला जेव्हा कोरोना आला होता त्यावेळेला औषधं घेऊन जाणं, पाणी घेऊन जाणं हे काम रोबोटच करत होतं, कारण भीती वाटत होती. मग कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर, माणसं जी आहेत
त्यांचं काम कमी करायचं, रोबोटचा वापर करायचा. हा जो बदल आहे, हा बदल स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. कारण व्यवसायामध्ये सतत बदल होत असतात, सतत व्यवसायामध्ये घटक बदलत असतात आणि ते बदल जे आहेत ते संघटनेच्या वाढीसाठी स्वीकारणं, त्याच्याशी जुळवून घेणं गरजेचं असतं. प्रेरणा, योग्य संदेशवहन आणि नेतृत्व हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बदलाचे स्वरूप स्पष्टपणे समजते आणि हे बदल स्वीकारण्यासाठी सकारात्मक परिणाम देखील समजू शकतात. उदाहरणार्थ, ई फायलिंग किंवा कामाच्या ठिकाणी रोबोटचा वापर. आत्ताची परिस्थिती बघा ना, मोबाईल हातात घेणं, मोबाईलशी खेळणं या गोष्टी नको होत्या, किंवा ई पेमेंट किंवा मोबाईलवरनं फी भरणं, मोबाईलवरनं गुगल पे करणं, ह्या सगळ्या गोष्टी आधी पण होत्या, आपण त्याचा वापर करत नव्हतो. पण आता काय झाले, आताच्या परिस्थितीमध्ये ते अनिवार्य झाले. तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही सगळं ऑनलाईन करा, पैशाला हात लावू नका, पैसे देऊ नका, पैसे घेऊ नका, पेमेंट करायचं ऑनलाईन करा. त्याची गरज भासली. आपण बदल केला का तसा? हो, आपण बदल केला. आपण सगळ्या गोष्टी काय करतो, ऑनलाईन करतो. कारण आपण काय म्हणतो, पैसे द्यायलाही नको आणि हात लावलेले पैसे घ्यायलाही नको. म्हणजे याचा सकारात्मक परिणाम होऊन तो बदल स्वीकारणं गरजेचं आहे. ती काळाची गरज आहे. आणि अशा पद्धतीने व्यवसाय संघटनेमध्ये देखील अनेक बदल होत असतात. ते बदल स्वीकारणं किंवा बदलांचा सामना करणं गरजेचं असतं. आणि बदलांचा सामना कसा करायचा हे निर्देशनामुळे समजते. त्यामुळे निर्देशनाचं हे देखील एक महत्त्व आहे. आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या लेक्चरला निर्देशनाचे पुढच्या महत्त्व याचे मुद्दे पाहणार आहोत. धन्यवाद.